पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना वनहद्दीतील गवत मिळणार आहे। दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे वनसंपत्तीला कोणतीही इजा न करता शेतकऱ्यांनी वन विभागाच्या हद्दीतील गवत कापून घेऊन जावं असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफनं केलेल्या तब्बल 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीत मोठा घोटाळा झालाय। त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी नाशिकच्या निफाडमधल्या शेतकऱ्यांना केली आहे। तसं निवेदन निवृत्ती न्याहारकर आणि पंतप्रधान मोदी तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांनी पाठवलंय। शेतकरी कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 जानेवारीपासून अभियान राबवणार आहे। मागच्या 4 वर्षांपासून गारपीट दुष्काळामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेत। त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज भरणं शक्य नसल्यानं आत्महत्या वाढल्या आहेत। हे रोखण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायची मागणी वाशिममध्ये स्वाभिमानीनं केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। वाशिममध्ये कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 300हून अधिक चाचण्या झाल्या आहेत। एकही बाधित रुग्ण आढळलेला नाहीये। तसंच खबरदारी म्हणून जिल्ह्यात 750 सोयी सुविधायुक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे। देशात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे। गेल्या 24 तासात कोरोनाच्या 743 नव्या रुग्णांची भर पडली आहे, ज्यात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। मृत्यू झालेल्यांमध्ये केरळमधल्या सर्वाधिक 3 रुग्णांचा समावेश आहे। कर्नाटकात 2घांचा मृत्यू झाला आहे, तर छत्तीसगड आणि तामिळनाडूत 1चा मृत्यू झाला आहे। महाराष्ट्रातही कोरोनामुळे काल 1चा मृत्यू झाला होता। देशात कोरोनाचे आतापर्यंत 3997 सक्रिय रुग्ण आहेत। उद्या मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर आज वसई रोड ते वैतरणा दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे। हा ब्लॉक आज रात्री 11:30 ते 2:30 वाजेपर्यंत असेल।